नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप पीक विम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार. मागील खरीप हंगाम पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासून विमा संरक्षण रक्कम मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, सध्या मूग, उडीद या पिकांचे कापणी प्रयोग सुरू आहे. त्या पिकांच्या उत्पादनाची माहिती शासनाला पाठवण्यात आलेली आहे. आता बाकीच्या पिकांची माहिती पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक कापणी प्रयोगावर आलेले उत्पन्न, उंबरठा उत्पन्न व मागील 7 वर्षातील चांगल्या 5 वर्षातील उत्पादनाची तुलना होते. त्यातून सध्याच्या अपेक्षित उत्पादनाची तुलना. तर शेतकरी मित्रांनो, उंबरठा उत्पादनानुसार जोखमीची रक्कम निश्चित होते. त्यानुसारच प्रत्येक तालुक्यांसाठी मंडळ तालुके अधिसूचित करण्यात आलेले आहे. त्यानुसारच त्या मंडळ व तालुक्यांतील पीक विमा. तर शेतकरी मित्रांनो, भरलेल्या बांधीत शेतकऱ्यांना पीक संरक्षण रक्कम दिली जाते. तर आता एखाद्या मंडळ अशा तालुक्यातील सर्वच पिकाचे नुकसान झालेले आहे, तर त्या ठिकाणी त्या पिकासाठी अधिसूचित. तर शेतकरी मित्रांनो, क्षेत्र नसल्यास विमा मिळत नाही. आता कोणत्या तालुक्यातील किंवा मंडळातील किती शेतकऱ्यांना विमा परतावा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या कार्यवाही कोणत्या टप्प्यावर असणार? तर पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप हंगामातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. यात मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पिकाचा समावेश आहे. कांदा, तूर व मका या पिकांचे कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात आहेत. पीक कापणी प्रयोगानंतर त्या पिकाच्या असलेल्या उत्पादनाची माहिती शासनाला लवकरात लवकर मिळते. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.